आम्ही मरण, मृत्यू, समाप्ती भाग दुसऱ्यामध्ये मी पुन्हा एक वार तुमचं हार्दिक स्वागत करतो. या समाला आपण अनुवादाचं पुस्तक अध्याय क्रमांक 30 आणि वचन क्रमांक 19 च्या माध्यमातून चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्या पुढे ठेवले आहे. म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. परमेश्वरच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, सन्मान आदर गौरव देऊया. आपण मागच्या भागामध्ये पाहिले की आमचे पूर्वज आदाम आणि हवा यांना परमेश्वराने आज्ञा दिली की जो पर्यंत तुम्ही माझ्या आज्ञा विधी नियमामध्ये राहाल तोपर्यंत बहुगुणित होणार, आशीर्वादित होणार, पृथ्वी व्यापून टाकणार, सर्व प्रकारच्या आनंदाने हास्याने तुमच्या जीवनामध्ये असाल. त्यावेळेस मरणाचा कुठल्याही प्रकारे उल्लेख केलेला नव्हता. मरणाविषयी परमेश्वराने उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये कुठंच सांगितलं नव्हतं. मरण परमेश्वराने उपजत तयार केलं नव्हतं. ते मरण आम्ही स्वीकारलं, ते मरण आम्ही मागितलं, त्या मरणासाठी आम्ही रिक्वेस्ट केली, त्या मरणासाठी आम्ही परमेश्वराचं हस्तकृती असताना परमेश्वराच्या विरोधात बंड केलं, परमेश्वराच्या विरोधात पातक केलं आणि त्या माध्यमातून सर्वात प्रथम मरण पसरलं. परंतु प्रिय, मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचे की ज्यावेळेस मरण पसरलं, ज्यावेळेस आदाम आणि हव्वांना त्या ठिकाणी त्यांनी फळ खाल्लं, ज्यावेळेस त्या फळाविषयी लिहिलेलं होतं की ज्यावेळेस तुम्ही हे फळ खाल त्या दिवशी तुम्ही निश्चित अर्थाने मराल. आणि या पद्धतीत आम्ही अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांकामध्ये पाहिलं होतं. काही आदाम म्हणाला की जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. जी आज्ञा विधी नियम 8 त्यांना दिली होती आदामाना, परंतु आदामाच्या सहकारी जी आहे त्या सहकारीने त्या ठिकाणी ती फळ खाल्लेलं आहे आणि आदामाला देखील त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 5 मध्ये लिहिलं होतं, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हा. बरं आणि वाईट, चांगलं आणि खराब, सत्य आणि असत्य, मरण आणि जीवन, या प्रकारच्या गोष्टी ज्या परमेश्वराला ठाऊक आहेत ना, अशाच प्रकारच्या गोष्टी मनुष्याला त्या ठिकाणी सर्प त्या ठिकाणी तो सांगत आहे की ह्या गोष्टीचं तुला ज्ञान होईल, ह्या गोष्टी तुला मिळतील. आणि जसं देवाला बरं आणि वाईट चांगलं समजतं ना, तसं तुम्ही चांगलं वाईट समजणारे व्हाल. त्याच वेळेस त्या दोघांनी त्या ठिकाणी फळ खाल्लेलं आहे, परमेश्वराची आज्ञा मोडलेली आहे आणि मग त्या ठिकाणी आम्हाला मरण आलेलं पहिल्या प्रथम पाहायला मिळतं. त्याचा रेफरन्स अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 3 मध्ये लिहिले आहे. पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल, कराल तर मराल. त्याच ठिकाणी प्रिय हो, त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की मरण त्या ठिकाणी आलेलं आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक गोष्ट त्या ठिकाणी लिहिलेली आहे. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 9 मध्ये परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे बागेच्या मध्यभागी जीवनाचं झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगवली. जसं जमिनीतून आदामाला निर्माण केलं ना, तसं त्या जमिनीतून ते देखील उगवलं. आणि त्यांनी सांगितलं, आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ येतेच खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नको,
कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. आणि ज्या वेळेस परमेश्वराच्या आज्ञाचं उल्लंघन झालं त्या दिवशी मरण जीवनात आलं. ऑलरेडी परमेश्वराने मरणासाठी मनुष्य निर्माणच केला नव्हता, परंतु एक विधी आज्ञा मी सांगितलेल्या कॅटेगरीमध्ये मनुष्य राहतो की नाही, माझा सन्मान आदर करतो की नाही हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी एक अट ठेवली होती की माझ्या आज्ञा उल्लंघन करू नको. आणि ज्या वेळेस प्रियांनी आज्ञा उल्लंघन केला त्याच वेळेस त्या दिवशी त्याचे फळ तू खाशील, त्या दिवशी तू खास मरशील. आता आदाम आणि हवानी दोघांनी फळ खाल्लं, पण ते त्याच दिवशी मेले नाहीत. बॉडीने जिवंत होते, परंतु त्या दिवशी म्हणजे खास मरशील याचा अर्थ जो आत्मा परमेश्वराने त्याच्या ठाई दिलेला होता तो आत्मा त्या ठिकाणी मरण पावलेला आहे. त्या आत्म्याची सत्ता त्या ठिकाणी झुगारलेली आहे. त्या आत्म्याला पहिल्या प्रथम मरण आलेलं आहे. शरीराला तर आलंच, परंतु त्याचबरोबर आत्म्याला देखील त्या ठिकाणी मरण सोसावं लागलं. या ठिकाणी आणखीन आपण एक वचन पाहूया की ज्या वेळेस मानवाची दुष्टाई वाढली, मानवाने पाप करायला सुरुवात केलं आणि मग परमेश्वराने या सर्व गोष्टी करीत असताना परमेश्वराला खेद झाला, अनुताप पावला. आणि म्हणून त्याने उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 3 मध्ये या वचनाचं, या मरणाचं मर्म त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षाचा काळ देईन. आत्मा त्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी राहणारच नाही. सुरुवातीला मनुष्याला ज्यावेळेस निर्माण केलं त्यावेळेस आत्मा त्याच्या ठाई सर्व काळ राहण्यासाठी, तो सर्व काळ जिवंत राहण्यासाठी, त्याच्यासाठी मृत्यू, मरण किंवा समाप्ती किंवा द एंड निर्माण केली नव्हती. परंतु ज्या वेळेस त्यांनी आज्ञाचं उल्लंघन केलं आणि त्या परमेश्वराने त्या ठिकाणी अनुताप पावला, परमेश्वराने त्या ठिकाणी ती गोष्ट पाहिली आणि मग परमेश्वराच्या लक्षात आलं, परमेश्वराने जाणलं, परमेश्वराने त्या ठिकाणी एक विशिष्ट असा न्याय त्या ठिकाणी केला आणि तो उत्पन्न करता परमेश्वराने मनुष्याला भ्रांत झाल्यामुळं, जोपर्यंत मनुष्य भ्रांत झाला नव्हता तोपर्यंत त्याच्या ठाई आत्म्याची सत्ता होती. तो जिवंत होता, शरीराने पण आणि देवाने दिलेल्या आत्म्यानुसार पण. पण ज्या वेळेस त्याने आत्म्याच्या विरुद्ध, देवाच्या विरुद्ध, आज्ञेच्या विरुद्ध ज्यावेळेस त्यांनी बंड केलं त्याच वेळेस मनुष्य भ्रांत झाला. आणि मनुष्य भ्रांत झाल्यामुळे परमेश्वराने निर्णय केला, परमेश्वराने योजना आखली की याच्यामध्ये आत्म्याची सत्ता सर्व काळ ठेवणं कठीण आहे. कदाचित हा आणखीन पापात भरकटल्या जाईल आणि ज्या उद्देशाने मी याला निर्माण केलेला आहे तो उद्देश त्याच्या जीवनापासून लांबवर जाईल आणि मग त्या सार्वकालिक जीवन वतन जे यांच्यासाठी आहे, स्वर्गाचं राज्य जे यांच्यासाठी आहे, सार्वकालिक स्वर्ग यांच्यासाठी आहे, सार्वकालिक सुख यांच्यासाठी आहे, वैभव यांच्यासाठी आहे, हे मानव जातीला मिळणार नाही. आणि म्हणून जिवंत असताना मनुष्याने शरीराने पाप केलं, आज्ञा मोडली आणि त्या ठिकाणी मरण पहिल्या प्रथम आलेलं आम्हाला रेफरन्स त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आम्ही 25व्या अध्याय आणि 8व्या वचनामध्ये पाहिलं होतं की अब्राम म्हातारा होऊन मरण पावला. याचा अर्थ मला तुम्हाला सांगायचं आहे प्रियो, अब्राम हा नीतिमान होता, अब्राम हा विश्वासू होता, अब्राम हा देवाला भिवून वागणारा होता, अब्रामाने देवाच्या आज्ञा पालन केलेले, अब्रामाने इथपर्यंत देवाच्या आज्ञेचं पालन केलेलं आहे की त्याचा एकुलता एक पुत्र जो म्हातारपणी त्याला झालेला असताना देखील त्याने परमेश्वराच्या नियोजनाप्रमाणे, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्या ठिकाणी तो अर्पण केला. इथपर्यंत तो अब्राम परमेश्वराच्या समीप राहिला. परमेश्वराने त्याला विश्वासाचं उत्पादक केलं, परमेश्वराने त्याला सर्व प्रकारचे आशीर्वाद दिले,
त्याच्या संततीला देखील दिले, परंतु याचा अर्थ अब्राम जिवंत राहिला नाही. अब्रामाने आत्मा जिवंत ठेवला, परंतु शरीराला एक दिवस त्याला मरावं लागलं आणि अब्राम हा म्हातारा होऊन पूर्ण वयाचा होऊन तो त्या ठिकाणी मरण पावलेला आहे. म्हणजे मला तुम्हाला यातून सांगायचं आहे की मरण मृत्यू समाप्ती द एंड हा मनुष्याच्या जीवनाचा आणि सजीव जीवनाचा आणि या भूतलावर जे काही परमेश्वराने निर्माण केलेला आहे त्या प्रत्येकाचा एक दिवस शेवट होणार आहे. परंतु तो शेवट होण्याच्या अगोदर मनुष्य प्राण्यामध्ये म्हणजे मनुष्याला म्हणजे जो प्रति समान परमेश्वरचा निर्माण केलेला आहे त्याच्यामध्ये जी आत्म्याची सर्व काळ सत्ता राहणार होती, ती सत्ता त्या ठिकाणी जर जिवंत असताना त्याने जर ती सत्ता सुरक्षित ठेवली, व्यवस्थित ठेवली, त्या सत्तेला कुठल्या प्रकारचा डागडुगी लावली नाही, जर आत्म्याच्या विरोधात जर बंड केलं नाही, तर निश्चित अर्थाने हे देह हा शरीर एक दिवस मरण पावले जाईल, मृत्यू पावले जाईल, समाप्त झाल्या जाईल, द एंड होल्या जाईल, झोपी गेल्या जाईल, गाडल्या जाईल. परंतु परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जर त्या ठिकाणी सदेह देहाने उठला आणि देहाने स्वर्गाच्या राज्यात गेलेला आहे, मेघरून उतरलेला आहे. जरी तुम्ही आणि मी देहाने जरी स्वर्गाच्या राज्यामध्ये मरण पावल्यावर जाऊ शकलो नाही, परंतु आमचा आत्मा मात्र त्या ठिकाणी पार्थिव शरीरामध्ये स्वर्गीय शरीरामध्ये परमेश्वरच्या राज्यामध्ये निश्चित सार्वकालिक जीवनासाठी गेल्याशिवाय राहणार. आणि म्हणून सार्वकालिक वतन सार्वकालिक जीवन हे मरणानंतर येणारे पाहिजे आहे. पण तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की मनुष्य जिवंत असताना अनेक वेळेस मरण पावलेला आहे. आम्ही मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे, ज्या ज्या वेळेस आपली इच्छा, आपली आकांक्षा, आपली मनातले भेद, आमच्या प्रार्थना विनंत्या किंवा आमच्या आलेल्या परिस्थितीमध्ये आमच्या जीवनामध्ये जे काही संकट समस्या काळज्या आहेत, या सर्व प्रकारामध्ये परमेश्वराचे प्रिय बिलवस भाऊ आणि बहीण, आई आणि वडील त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस या गोष्टी भेटत नाहीत त्यावेळेस ऑटोमॅटिकली त्यांचं आत्मिक जीवन त्या ठिकाणी मरण पावलेलं असतं. अनेक लोक देहाने शरीराने सजीव आहेत, परंतु आत्म्याने त्या ठिकाणी ते मरण पावलेले आहेत. आणि मग मात्र प्रिय हो, त्यांच्यासाठी सार्वकालिक मरण हा दंड देखील पुढे येणाऱ्या जीवनामध्ये होईल. आणि म्हणून अशा प्रकारे आम्ही पाहतो की मोशेच्या माध्यमातून परमेश्वराने काही आज्ञा, विधी, नियम दिल्या. जसं की उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये परमेश्वराने आदाम आणि हव्वाला आज्ञा दिली की ह्या झाडाचं फळ तू खाऊ नकोस. त्याच प्रकारे अनुवादाच्या पुस्तकामध्ये आम्हाला आज्ञा दिली 30वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये जीवन व मरण, आकाश व पृथ्वीचा यांना तुझ्या विरुद्ध म्हणजे आमच्या विरुद्ध, मनुष्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की म्हणजे असं परमेश्वर म्हणत आहे, जीवन व मरण, आशीर्वाद व शाप मी तुझ्या पुढे ठेवले आहे. म्हणून तू जीवन निवडून घे. जीवन व मरण मी तुझ्या पुढे ठेवलेलं आहे आणि परमेश्वरची इच्छा आहे. परमेश्वर म्हणत आहे म्हणून मी म्हणत आहे की तू जीवन निवडून घे. पहिल्या उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये ज्यावेळेस सांगितलं की आज्ञा मोडू नको, म्हणजे तू सर्व काळ जिवंत राहशील, म्हणजे सर्व काळ तू आशीर्वादित राहशील. त्या ठिकाणी आज्ञाभंग केला आणि मनुष्याने तिथंच मरण स्वीकारलं. त्या मरणावर परत विजय मिळवण्यासाठी परमेश्वराने पुन्हा एक वार अनेक वेळेस प्लॅनिंग आखले. प्रत्येक प्लॅनिंगला मनुष्याने प्रतिसाद न देता त्या परमेश्वराने त्या आज्ञेच्या ज्या दिलेल्या आहेत त्याचा प्रतिघात केला आणि त्या आज्ञा उल्लंघल्या. तरी देखील परमेश्वर वारंवार संदेष्टा करवे, सेवका करवे, त्याच्या याचका करवे, दृष्टांताद्वारे, स्वप्नाद्वारे, वाणीद्वारे वारंवार तो त्याच्या प्रिय लोकांना त्या मरणापासून वाचवण्याचा तो प्लॅन करत होता. आणि मग मोशे साहेबांच्या वतीने त्या ठिकाणी अनुवादाचे पुस्तक अध्याय क्रमांक 30 आणि वचन क्रमांक 19 मध्ये जीवन व मरण तुझ्या पुढे ठेवलेला आहे. परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही जीवन निवडून घ्यावं. आज प्रत्येक व्यक्ती मरण निवडून घेत आहे. जीवन निवडून घेणं म्हणजे काय आणि मरण निवडून घेणं म्हणजे काय? मरण निवडून घेणे म्हणजे पाप करणे, पापाला दुजोरा देणे, पापाचा स्वीकार करणे, पापाला वाढवणे,
पापातच वाढत जाणे याला म्हणतात मरण घेणे. कारण ज्या वेळेस आम्ही आज्ञाचं उल्लंघन करतो त्याच वेळेस आम्ही पाप करतो. आणि म्हणून आम्ही पापाची व्याख्या साधी सुधी पाहिलेली आहे की चांगलं करणं कळत असून जे तो करत नाही त्याचं ते न करणं म्हणजे त्याचं ते पाप आहे. आणि पाप एकदा झाला की पापाचा पगार, पापाचं वेतन, पापाचा मोबदला, पापाचा नफा, पापाचे असणार बक्षीस मरण आहे. मग अनेक लोक मरण निवडून घेत आहे, परंतु देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणताय मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. जर आम्ही परमेश्वराचा मार्ग जर अवलंबला, परमेश्वराचं सत्य जर आम्ही समजून घेतलं, परमेश्वराच्या आज्ञा विधी नियम जर आम्ही पाहिले आणि त्या पाळण्याचा काटेकोरपणाने प्रयत्न केला तर तो जीवन आमच्या मध्ये येत आहे. आम्ही मागील सातत्याने एक विषय घेतला होता, दार, दरवाजा, वेलकम कक्ष, स्वागत कक्ष, आणि त्यामध्ये प्रकटीकरण 3:20 चा आम्ही सातत्याने जिकर करत आलो होतो की पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकीत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील मी त्याच्याबरोबर. ते जीवन आमच्या मध्ये येत आहे. आज देखील वेळ गेलेली नाही प्रियो, ते जीवन दुसरं तिसरं नसून आजच्या या समयाला तुमच्या आणि माझ्यासाठी देवाचं पवित्र वचन आहे. का त्या पवित्र वचनामध्ये त्या जीवनाचे झरे आहेत, त्या पवित्र वचनामध्ये आमचं जीवन दडलेलं आहे, त्या पवित्र वचनामध्ये आमच्या मरणावर विजय मिळवण्याचं एक सामर्थ्य नसलेलं आहे. त्या वचनामध्ये त्या मरणाच्या नांग्या ठेचण्याचं एक कृपाशील जीवन त्या ठिकाणी दिलेलं आहे. आज आम्ही ते वचन निवडून घेत नाही, आम्ही त्या आज्ञा निवडून घेत नाही, आम्ही परमेश्वराच्या समीप जात नाही, आम्ही परमेश्वराचं सत्य ओळखून घेत नाही, सत्य स्वीकारत नाही. त्या सत्य जे आहे असत्यामध्ये जे आम्ही आहोत किंवा ज्या गोंधळामध्ये आम्ही आहोत, त्या बंधनामध्ये आहोत, आम्ही जोखडामध्ये आहोत. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतंय सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. जर आम्ही बंधमुक्त झालो तर निश्चित अर्थाने आम्ही मरणातून पार गेलेलो आहोत. ज्यांनी ज्यांनी प्रभू येशूच्या वचनाची रुची घेतलेली आहे, पवित्र आत्म्याचे वाटेकरी झालेले आहेत, किंबहुना ज्यांनी सत्य स्वीकारलेलं आहे, किंबहुना ज्यांनी आज्ञा ज्यांना प्रिय आहेत, देवाच्या आज्ञा प्रिय असणारे लोक मरणातून पार गेलेले आहेत. परंतु आज्ञाभंजक लोक मरणामध्ये गुंतलेले आहेत आणि हे मरण इथेही असेल आणि त्या ठिकाणी देखील असेल. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवला. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने मरणाच्या नांग्या ठेचल्या. जसं एखादा माणूस खेकड्याच्या नांग्या ठेचू ठेचू खात ना, चटणी करू करू, तसं त्या सैतानाला ठेचलं गेलं, गाडला गेलं. लोकांना दिसलं की प्रभू येशू त्या ठिकाणी वधस्तंभावर गेला. लोकांनी पाहिलं, लोकांना समजलं, लोकांना वाटलं की आम्ही त्याला वधस्तंभावर टांगलंय. अनेकांना वाटलं की आम्ही त्याचं रक्त पाहिलंय. अनेकांना वाटलं की छान झालं, आम्हाला सत्य उपदेश देणारा मनुष्याचा आहे, नायनाट झाला. अनेकांना एकदम आनंद वाटला. परंतु त्या ठिकाणी सैतान हरला गेला. त्या ठिकाणी सैतानाचं मुंडक ठेचण्यात आलं, जे उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. सुरुवातीच्या काळात ज्या वेळेस परमेश्वराचे निवडलेले आदम आणि हव्वाने आज्ञाभंग केली आणि ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये मरण आलं, ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये शाप आला, ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये पाप आलं म्हणजेच मरण आलं, त्याच मरणावर विजय मिळवण्यासाठी त्याच अध्यायामध्ये उत्पत्तीच्याच ग्रंथामध्ये परमेश्वराचं वचन त्या मानवाला सांगत आहे की तुझी संतती आणि त्याची संतती याच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन आणि ते तुझी टाच फोडशील आणि तू त्याचं डोकं फोडशील. प्रभू येशू ख्रिस्तानी त्याचं डोकं, त्याचं मुंडकं, त्याचं धड, त्याचं हेड, त्याचे प्लॅन, त्याचे भेद, त्याच्या कुकल्पना, त्याच्या सर्व प्रकारच्या गोष्टी त्या वधस्तंभावर स्वतःचं अर्पण करून त्या ठेचल्या गेल्या. प्रभू येशू ख्रिस्त मारल्या गेला, गाडल्या गेला, उठल्या गेला. परंतु त्याचबरोबर एक सर्वात महत्वाची घटना घडलेली आहे की त्याने मरणावर विजय मिळवला. आज तुम्हाला आणि मला जर वधस्तंभ कळलेला आहे, तुम्हाला आणि मला जर वधस्तंभाविषयीचा अभिमान आहे, तुम्हाला आणि मला वधस्तंभाची जर सुवार्ता कळालेली आहे, तुम्हाला आणि मला जर हे कळलेलं आहे की आमच्यासाठी आमचा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला आणि तो न जाता माझं पाप तो घेऊन गेलेला आहे आणि म्हणून आज मी मरणापासून दूर आहे. जगातलं मरण येऊ द्या, जगातलं मरण 100% आहे, परंतु अनेक लोक देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे ना त्या दिवसापर्यंत जिवंत राहतील.
बॉडीने देखील, जीवाने देखील आणि आत्म्याने देखील. आणि त्यावेळेस शरीरा समवेत जसा प्रभू येशू ख्रिस्त शरीरा सकट स्वर्गाच्या राज्यात गेला, तसंच मेघारूढ होऊन आम्ही त्याच्या बरोबर सदेह स्वर्गात घेतले जातो. कदाचित आम्ही जर नसतो तर आमचे आत्मे जर सुरक्षित असतील, आमचं जिवंतपणाचं जीवन जर मरणावर विजय मिळवणारे असेल, तर निश्चित अर्थाने आमचा आत्मा देखील परमेश्वराच्या सार्वकालिक जीवनामध्ये मरणामध्ये नाही, मरण अधोलोकामध्ये आहे, मरण नरकाच्या राज्यात आहे. आणि अनेक लोक इथेही मरतात, तिथेही मरतात. इथं घडीभर मरतील, पण तिथं सार्वकालिक मरण आहे. या सार्वकालिक मरणातून वाचण्यासाठी जगातल्या 60, 70, 80, 100 वर्षाच्या वयाच्या मरणाविषयी, पवित्र शास्त्राविषयी या ठिकाणी आम्ही चिंतन मनन अध्ययन करत नाही, तर येणाऱ्या सार्वकालिक युगासाठी, येणाऱ्या सार्वकालिक जीवनासाठी, येणाऱ्या सार्वकालिक मरणासाठी आज आम्हाला कशा प्रकारचं तयार व्हायचं आहे. ज्यावेळेस आदाम आणि हवाने त्या ठिकाणी पाप केलं आणि त्या पापाच्या मोबदल्यामध्ये त्यांना शारीरिक कष्ट घ्यावे लागले, मानसिक कष्ट घ्यावे लागले, सांसारिक कष्ट घ्यावे लागले, सर्व प्रकारच्या हालापेष्टा त्या ठिकाणी सहन कराव्या लागल्या, सर्व प्रकारच्या गोष्टी करून सुद्धा ते परमेश्वराच्या समीप जाऊ शकले नाही. आणि मग परमेश्वराने ती योजना आखली आणि त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त 2020 वर्षापूर्वी मानव जातीला त्या मरणातून तारण्यासाठी आला, परंतु स्वतः त्याने मरणाचा अनुभव घेतला. मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय प्रियो, की मरण हे पापाचं दुसरं नाव आहे. पाप केलं काय आणि मेला काय सारखंच आहे. जसं पाप केल्या लगेच दंड मिळत नाही ना, तसंच पाप केल्या लगेच मरण पण येत नाही. आज आपण वचनच्या आज्ञा पाहिली उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 3 मध्ये, की त्या ठिकाणी लिहिले की ज्या दिवशी तू हे फळ खाशील त्याच दिवशी तू खास मरशील. परंतु आदाम आणि हवा त्याच दिवशी खास मेले नाही, परंतु आत्मिकरित्या ते मेले. शरीराने तो 930 वर्ष जगला. हवाबाईचा काय वयाचा अंदाज दिला नाही, परंतु आदाम साहेबांचा मात्र त्या ठिकाणी अंदाज दिलेला आहे. हवाबाईचं नाही सांगितलं, हवाबाई पण बरेच वर्ष जगली असेल, परंतु आदाम जे आहेत ना, आदाम ते 930 वर्ष जगले. आणि मग 930 वर्षामध्ये कसा मरण पावला, परमेश्वराने लगेच ताडण केलं नाही, तर 930 वर्षामध्ये त्याला काय काय गोष्टीला सामोरं जावं लागलं हे आदामालाच माहिती असन. काय कुटाने केले हे त्यालाच माहिती असन. कसा रानोमाळ पळाला हे त्यालाच माहिती असन. कारण त्याला त्या ठिकाणी भूमीला शाप देण्यात आलेला होता आणि ज्या भूमीवर त्याला पाठवलं, तर त्या भूमीमध्ये त्याची लेकरं बाळ, त्याची पिढी त्यांनी केलं, पण त्याच्या पिढीला देखील भोगावं लागलं आणि आजपर्यंत आम्ही तेच भोगीत आहोत. परंतु आमच्यापर्यंत येण्याच्या अगोदर मधल्या 2000 वर्षापूर्वी तुमचा, माझा आणि जगाचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मरणावर विजय मिळवला. आदामाला 930 वर्ष ठेवलं, मथुशेलाला 969 वर्ष ठेवलं. वेगवेगळ्या प्रकारचे जर आम्ही पाहिलं तर अनेक वर्ष ते जगले. अहो आज इथं 60, 40, 60, 70 शक्य असल्यास 80 वर्षे फक्त लोकांना विचारा, तुम्ही जीवन कसं जगत आहात, सुखी आहात का, आनंदी आहात का, खुश आहात का, शांतमय आहे का, विचारा फक्त. त्यांना विचारण्यापेक्षा आम्ही स्वतःच आम्हाला विचारूया. मी जीवन जगत असताना रोज किती वेळेस मरतो. ज्या वेळेस माझी अपेक्षा पूर्ण होत नाही त्यावेळेस मला मृत्यूचा अनुभव त्या ठिकाणी येतो. अनेक दिवसापासून आम्ही एखादी गोष्ट मागतो, ती आम्हाला मिळत नाही. मर करून लोक जीवन जगतात, जिवंत असतात, परंतु आत्म्याने मेलेले असतात, मनाने मेलेले असतात, प्रेमाने मेलेले असतात, प्रीती करण्यामध्ये मेलेले असतात. हे सगळे मेलेले. आणि म्हणून नव्या करारामध्ये आम्हाला सुंदर असं देवाचं वचन सांगत आहे, गव्हाचा दाना जोपर्यंत जमिनीत पडून मरत नाही, कुजत नाही, बुडत नाही, तोपर्यंत बरस पीक घेऊन तो वरती येत नाही. अशाच प्रकारे जोपर्यंत आम्ही पापाला मरत नाही, पापाला खंडित करीत नाही, पापाला झोकून देत नाही, पापाला फेकून देत नाही, तोपर्यंत सार्वकालिक जीवनाचं पीक आमच्या पदरात पडणारच नाही. अनेक लोक पाप पण ठेवतात आणि सार्वकालिक जीवनाचं स्वप्न पाहतात. मुंगेरलाल के भगीर स्वप्न बंद करा.
तसे स्वप्न पाहूच नका. त्याच्यासाठी आम्हाला पापाला मारावं लागेल, म्हणजे दुष्कृत्य करण्याचं सोडून द्यावं लागेल, म्हणजे आज्ञाभंग करण्याचं सोडून द्यावं लागेल, म्हणजे लाभासाठी तोंडपूजा करण्याचं सोडून द्यावं लागेल. म्हणजे जितके काही पाप म्हणून गणण्यात येतं त्या प्रत्येक पापाच्या प्रसंगापासून प्रिय हो तुम्हाला आणि मला दूर लावावं लागेल. त्यावेळेस ते मरण आमच्यापासून सरकल. शारीरिक येऊ द्या, पण तो आत्मिक मनुष्य जर का मेला, एकदा का मरण पावला, एकदा का मृत्यूमुखी पडला, एकदा का समाप्त झाला, एकदा का त्याचं दैयंड झालं, त्याला पुढचं सार्वकालिक मरणच येणार. त्याला जीवन नाहीच. कारण जीवन व मरण मी परमेश्वर म्हणत आहे की मी तुझ्या पुढे ठेवत आहे, ठेवलं आहे. वाचूया आपण तो भाग. जीवन व मरण जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्या पुढे ठेवले आहे. मी तुझ्या पुढे ठेवले आहे. म्हणून तू जीवन निवडून घे. म्हणून तू जीवन निवडून घे. म्हणजे तू व तुझी संतती म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. जिवंत राहील. तू व तुझी संतती. आदामाने जीवन निवडून घेतलं नाही आणि म्हणून आदाम आणि आदामाची संतती जिवंत राहू शकणार नाही आत्मिकरित्या. देहाने घडीभर 60, 70, 80, 100 काय असेल 120 पर्यंत आत्मिक नाही. पण जर का आज तुम्हाला आणि मला आदाम व्हायचंय, आज आम्हाला जीवन निवडून घ्यायचं, म्हणजे इथून पुढे आमची संतती आशीर्वादित होईल, शापित नाही होणार. आज अनेक संतच्या शापित येत. अनेक लोक शापातलं जीवन जगतात. अनेक लोक चांगल्या प्रकारे जिवंत आहेत, जिवंत जगतात, परंतु शापित जीवन जगतात, अशांततेचं जीवन जगत आहेत. जीवन जगून सुद्धा त्यांच्या जीवनात काही उपयोग नाही अशा प्रकारचं जीवन जगत आहे. याचा अर्थ ते मरत आहेत. लोकांना समोर दिसतंय की हा जिवंत आहे, पण तो ऑलरेडी परमेश्वराच्या दृष्टिकोनातून हे गेलेले केस. जसे की व्हेंटिलेटरवर बरेचसे लोक ठेवतात ना. बरेच एखादा पेशंट जर जायला लागला ना, डॉक्टर साहेब व्हेंटिलेटरवर ठेवतात, ते जगत. काही काही पेशंट असे येत ते 6-6 महिने वर्ष कोमातच पडलेले असते. ते जगले काही, मिले काही, उठले काही, बसले काही, नुसती बॉडी एवढंच चालू असतं. ते काही प्रतिकारच करीत नाही. याचा अर्थ अशाच प्रकारे मनुष्य धार्मिकरित्या सलाईनवरी, धार्मिकरित्या ऑक्सिजनवरी, धार्मिकरित्या कोमात गेलेले ख्रिस्ती लोकांनो, कोमात गेलेले याजक लोकांनो, त्या मरणापासून वाचण्यासाठी, त्या अधोलोकापासून वाचण्यासाठी, त्या नरक राज्यापासून वाचण्यासाठी येणारा न्यायाधीशाच्या न्यायासमोर उभा राहायच्या अगोदर आमच्या जीवनामध्ये जीवन पाहिजे. आम्हीच न्याय करायचा. म्हणजे परमेश्वर आम्हाला त्या ठिकाणी जिथं कुठे असेल, कारण आम्ही जर आमच्या स्वतःचा न्याय केला तर निश्चित अर्थाने आम्हाला हे समजल का मी पापी आहे. आणि जर मला समजलं मी पापी आहे तर मी ओळखून घ्यायचं की माझ्या वाट्याला मरण आहे. मग या मरणातून पार करण्यासाठी देवाने अद्भुतरित्या त्याच्या वचनाकर्मे दिलेले आहे की जीवन आणि मरण मी तुझ्या पुढे ठेवतो. मग जीवन काय आहे? जीवन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ते जीवन म्हणजे त्या प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारणं, म्हणजे जीवनाला स्वीकारणं. त्याला स्वीकारणं म्हणजे मरणावर विजय मिळवणं. आणि तो आम्ही जोपर्यंत शरीराने जिवंत आहोत, आत्म्याने जिवंत आहोत, जीवानिशी आहोत, तोपर्यंत ते जीवन सुरक्षित ठेवणं, म्हणजे त्या जीवनाला लागणाऱ्या गरजा आत्मिक, आध्यात्मिक, धार्मिकतेनुसार, परमेश्वराच्या नियोजनानुसार, वचनाचा मांडण्याने, वचनाप्रमाणे जीवन जगल्याने, कमीत कमी पाप केल्याने आम्ही आमचं जीवन, जसं आमचं इथं जीवन जगतो ना आम्ही, अहो या ईदभर पोटासाठी वाटेल ते कुठाने करतात लोक. ईदभरच पोट आहे. याचं जर मोजलं ना तर एक भर जो माणूस असेल ना त्याचे ईदभर पोट. ईदभर पोटासाठी मनुष्य कशा प्रकारे काबाड कष्ट करतो, मनुष्य कशा प्रकारचे याला त्याला टोपे देतो, मनुष्य कशा प्रकारे याच्या त्याच्या टाळूवरला खातो, मनुष्य कशा प्रकारे दुसऱ्याला दगा देऊन त्याची प्रॉपर्टी हिसकून घेतो, मनुष्य कशा प्रकारे जीवन जगताना ईदभर पोटासाठी सगळ्या प्रकारच्या गोष्टी करतो, काबाड कष्ट करतो.
म्हणजे कष्ट कुठलेही असू, किंवा काही लोक डुप्लिकेटपणा करतात, काही लोक कशा कशा माध्यमातून सगळं काही आहे पोटासाठी. मग या पोटासाठी जमावणाऱ्यांनो, तुम्ही ह्या पोटात मरण तयार करीत आहात. जर सालस आणि प्रामाणिकपणाने जर आम्ही आमचं कोणतंच कामकाज करत नसेल, तर निश्चित अर्थाने आम्ही जीवन जगत आहोत, परंतु जीवन निवडून घेतलेलं नाही. आम्ही जीवन जगत आहोत, परंतु आम्ही मरणाकडे चाललेलो आहोत. आम्ही मरणाच्या पंथाकडे चाललेलो आहोत. मरणाचे दिवस आम्ही जवळ घेत आहोत. जगातले दिवस भरपूर असतील, परंतु आत्मिकरित्या परमेश्वराच्या न्याय वैभव समाज जे काही जीवन, सार्वकालिक जीवन आणि सार्वकालिक मरण, या दोन टप्प्यामध्ये मनुष्याला जावं लागणार आहे. परमेश्वराची इच्छा आहे की इथंही आम्ही चांगलं जीवन निवडून घ्यावं आणि येणाऱ्या युगामध्ये ह्याच जीवनाचा उपयोग सार्वकालिक जीवनासाठी आमचं वतन म्हणून मिळेल. आज अनेक लोकांनी इथलं वतन स्वीकारलंय. जगातल्या माड्या, घोड्या, बंगले, डस्टर, डुस्टर, मस्टर, हाताखाली नोकर चाकर, चांगल्या उच्च प्रतीचे कपडे, मोठमोठाले शो, मोठमोठाल्या सगळ्या प्रकारचा बॅलन्स, सगळ्या प्रकारची खेळी कुशली, सगळं लोकांनी इथंच निवडून घेतलंय. आणि इथं ठेवून जाणार कुठे माहिती का? जर त्यांनी जीवन निवडून घेतलेलं असेल, जर त्यांनी ख्रिस्त निवडून घेतलेला असेल, जर त्यांनी प्रभू निवडून घेतलेला असेल, जर त्यांनी येशू निवडून घेतलेला असेल, जर त्यांनी पवित्र आत्मा निवडून घेतलेला असेल, जर त्यांनी देवाचं वचन निवडून घेतलेलं असेल, जर त्यांनी आज्ञा आणि विधी नियम अटी जर निवडून घेतलेला असेल, जर त्यांनी सत्य स्वीकारलेलं असेल, तर निश्चित अर्थाने त्यांच्याकडे जीवन आहे आणि ते इतरांना पण जीवनाचा मार्ग दाखवू शकतात. आम्हीच नरकाच्या वाटेला चाललो, लोकांना जीवनाचे मार्ग दाखवायचे. अनेक वेळेस असंच घडतं. आम्ही नरकाच्या वाटेला चाललो आणि लोकांना स्वर्गाच्या राज्याचा रस्ता बघाय दाखवायचा, नुसता दाखवायचा. मग ते लोक म्हणतात, पाळक साहेब आम्ही तुमच्याच मागे येतो ना, कारण तुम्ही तर स्वर्गात चाललेच आहात, कारण स्वर्गाच्या राज्याचे तर तुम्ही खरे वारीस. परमेश्वर पित्या प्रभू येशू ख्रिस्तांनी तर तुमच्याकडे चावी दिली. अहो तुमच्या पाठीमागे आम्ही आलो तर तुम्ही कुलूप उघडताना सार्वकालिक जीवनाचे किंवा स्वर्गाच्या राज्याच्या दाराचं, किंवा तुम्ही कुलूप उघडणार ना जीवनाच्या दाराचं. मग आम्ही इथं मरत आहोत, मग आम्ही तुमच्या पाठीमागे येतो, म्हणजे आपण दोन्ही मिळून त्या ठिकाणी जाऊ. पण त्या बिचाऱ्या लोकांना काय माहिती की हे आम्हाला मरणाच्या दाराकडे घेऊन चालले. कारण लोक सुद्धा वचन तपासित नाहीत, पवित्र शास्त्र वाचत नाहीत, चिंतन करीत नाहीत, मनन करीत नाहीत, अध्ययन करत नाहीत. सत्सकवी बुद्धीला डाग दिल्यासारखे आहे. जे काही आम्हाला एखादा व्यक्ती सांगेल ना, आम्ही फक्त होय म्हणायचं, परंतु आम्ही स्वतः मात्र त्यामध्ये पाहत नाही. आणि म्हणून आम्हाला समजत नाही, कारण या जगामध्ये सैतानाचा काळ थोडा राहिल्या कारणामुळं, म्हणजे मरणाची सत्ता थोडा वेळ असल्यामुळं ते मरण आता धुंडाळीत फिरत आहे की कोण माझ्या तडाख्यात सापडत आहे, कोण माझ्या तावडीत सापडत आहे, कोण माझ्या रपाट्यात सापडत आहे, कोण माझ्या लाईनला येत आहे, कोण कुंपण तोडीत आहे, कोण आज्ञाभंग करीत आहे, कोण वचन व्यतिरिक्त पद्धतीने सांगत आहे, कोण देवाच्या नावाचं जास्त महिमानी गौरव करते, सगळं पाहत आहे. जो सत्य आहे ना त्याच्या पाठीमागे लागलेला आहे, जे विश्वासणारे आहेत ना त्यांच्या पाठीमागले. ज्यांनी मरणावर विजय मिळवण्याचं जीवन जगत आहेत ना, मरणावर विजय मिळवण्याचं जीवन, मनुष्य जीवन जगतो पण मरणाकडे जाण्याचं जगतो, मरणाला डोक्यावर घेण्याचं बघतो. परंतु जो मनुष्य आत्मिकरित्या आहे, जो मनुष्य सत्यामध्ये आहे, ज्या मनुष्याला ख्रिस्त समजलेला आहे, ज्या मनुष्याला जीवन समजलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये जीवन आहे ना, तो जिवंत माणूस जीवन घेऊन सार्वकालिक जीवनाकडे जातो. परंतु ज्याच्याकडे जीवन नाही, तो जिवंत आहे परंतु तो मरणाच्या रस्त्याला लागलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला हे समजलं पाहिजे की जीवन निवडून घ्यावं की मरण निवडून घ्यावं. परमेश्वरने तर सांगितलंय, पहिली आज्ञा दिली होती की तू आज्ञा मोडू नको, हे फळ खाशील त्याच दिवशी मरशील. त्यांनी थोडा वेळ थांबले, थोडा वेळ वाट बघितली, नंतर त्या सैतानाने पाहिलं, त्यांच्या डोक्यात होतं हे वारंवार त्या झाडाकडे पाहून बघत असतील. तो वारंवार आदाम शेठ त्या म्हणत असतील, आदाम महाराज, आदाम सर, आदाम पास्टर, आदाम याजक म्हणत असतील हवा सिस्टरला, हवा पालकीन बाईंना, ह्या झाडाचं फळ खायचं नाही बरं का, हे बघ हे झाड,
हा हे कसं आहे, याचं फळ काहीच नाही हे आपल्याला देवाने सांगितलंय. वारंवार तिकडे जात असेल आणि ती वारंवार बांगड्या डोळ्यांनी बघत असेल, कसं दिसतोय, किती सुरेख आहे, किती छान आहे. कमून प्रभूने नाही खायला सांगितलं गड्या, काय झालं गड्या, ते दिसायला किती भारी दिसतंय, काय त्याचा स्मेल काय भारी आहे, किती भारी वास, वा वा वा, काय त्याची प्रशंसा केली असेल त्या पापाची. अशाच प्रकारे आज लोक पाप करताना प्रशंसा करतात, किती छान, किती सुंदर, किती मस्त, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. मग इकडे कसे नाचा, इकडं डोक्यावर पदर नाही घेतात, टाकल्या होऊन मेसेज द्या, लाली लिपस्टिक काय काय पायलीच्या 50 पावडर लावायच्या भुताडी सारख्या दिसत आहेत. देवाचं वचन, हजार हजार लोक त्यांना लाईव्ह बघायला, हा सगळे मरण बघायला जातात त्या मरणाला. कारण त्या सेवकामधून किंवा त्या सेविकेमधून देखील दुष्ट म्हणजे ते मरण तुमच्याकडे आकर्षित करीत आहेत. आणि तुम्ही पण थोबाड घेऊन डोळे वटारू वटारू चार्जिंगला मोबाईल लावू लावू लाईक करतात. व्हेरी गुड, प्रेज लॉर्ड, गॉड ब्लेस यू. अरे कोण आहे ती? देवाच्या सेविकेचं नाव घेतलं म्हणजे सगळे देवाचे सेवक नाही होत. जीवन जीवन जगणं महत्वाचं आहे. हे लोक मरतात, हे जिवंत दिसतात. यांचं खेळी खुशालीचं जीवन तुम्हाला दिसेल, यांची लाली लिपस्टिक किंवा यांचं बोलण्याची पद्धत तुम्हाला दिसेल, यांचं सौंदर्यवान रूप तुम्हाला दिसेल. आणि म्हणून गॉड ब्लेस यू, प्रेज द लॉर्ड सिस्टर. काही काही तर असे करते, काय काय करते, त्याची काही गॅरंटी वॉरंटीच नाही. तिकडून पण म्हणतात थँक्यू ब्रो. आज चाललंय काय, मरणाकडे चाललात तुम्ही, जीवनाकडे या. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे 5-5 हजार लोक निघायचे, आणखीन काही गर्दी असेल. प्रभू येशू वचनाप्रमाणे जीवन जगत होता. प्रभू येशू जीवन होता. प्रभू येशू जीवनाचा संदेश देत होता. आणि म्हणून तो आम्ही प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये देखील काही गोष्टी पाहिल्या, प्रेषितांच्या कृत्यामध्ये काही गोष्टी पाहिल्या. आम्ही उत्पत्ती ते प्रकटीकरणापर्यंत काही गोष्टी ज्यावेळेस पाहिल्या, त्यावेळेस प्रेषित पौल आणि सिला यांना ज्यावेळेस पकडलं प्रेषितांच्या कृत्यामध्ये, त्यावेळेस त्यांना ठेवलं, पेत्रांना पकडलं. अनेक देवाचे शिष्य, अभिषिक्त, याजक वर्ग, पाळक वर्ग, त्याचे आवडते शिष्य, विश्वास ठेवून आत्मिक जन्मलेले शिष्य, या सर्वांना त्या ठिकाणी पकडलं. परंतु या सर्वांची एकच गोष्ट होती, त्या ठिकाणी जा आणि मंदिरात उभं राहून जीवनाचा संदेश द्या. जीवन जीवन मरणाचं नाही. आज लोक अनेक मंदिरात जाऊन जिवंत राहतात, जीवनाचा संदेश फक्त नावाला असतं शब्द जीवन, परंतु मरणाकडे घेऊन जातात. खेदाची गोष्ट आहे. मृत्यूकडे घेऊन जातात, समाप्तीकडे घेऊन जातात. कारण जिथं जीवन आहे ना तिथं आज्ञा आहे, जिथं जीवन आहे ना तिथं परमेश्वराचं भय आहे, जिथं जीवन आहे ना तिथं परमेश्वराचा आदर आहे. आज आमच्याकडं जीवन आहे नावाचं, जिवंत आहोत नावाला, परंतु आमच्या जीवनामध्ये मात्र सर्व प्रकारे मरणाने थैमान गाजलेलं आहे. मरणाचं राज्य पसरलेलं आहे. मरणाने आम्हाला चारी बाजूनी घेरलेला आहे. तरी देखील आज देखील परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, जीवन आणि मरण मी तुझ्या पुढे ठेवतो. परमेश्वराला प्रेस करता येणार, परमेश्वराला आमचा दबाव टाकता येणार, परमेश्वराला मला असं कान पकडून म्हणताच येईना हे जीवन घे. तो म्हटला जीवन आणि मरण मी तुझ्या पुढे ठेवतो. ठेवून दिलं. लोक आंधळे झाले, आंधळे. अहो काही लोकांनी सापसून घेतलं असतं. एका ठिकाणी फक्त मोबाईल चालू ठेवा आणि एकीकडे दुसरं काहीतरी चालू ठेवा. आंधळ्या माणसाला द्या, ते मोबाईलच घेईन, ते चांगलंच घेईन. आज लोकांनी डोळे बंद केलेले आहेत, आंधळे झालेत, म्हणून लोकांपुढं काय ठेवलंय ना काहीच कळाना. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे, ज्यावेळेस तो लंगड्या भिकारीला पेत्र म्हटला उठ आणि नाझरेत येशूच्या नावात उठून चालू लाग, तो उठून मंदिरात गेला आणि देवाच्या नावाचा महिमाने गौरव करू लागला. त्याने जीवन निवडून घेतलं. ते मरत होतं, ते भीक मागता मागता त्याचं आयुष्य गेलंय. आजही अनेक याजक लोकांचं भीक मागता मागताच आयुष्य गेलंय. मंदिरात काही जाईना, देवाचं गौरव काय करणार, जीवनाकडे काही जाईना, जीवन काही घेईनात आणि जिवंत काय राहणार. शरीराने आहे धाकट शरीराने राहतात, पण कवा बोलावून येईन त्याचंही सांगता येत नाही. बरं बोलावणं कवा काही येईना, मला आता काही येईना, काही अडचण प्रश्न तो नाही.
पण याच्यानंतरचं जीवन आहे का मरण आहे, आणि म्हणून मरणावर जिवंतपणी विजय मिळवावा लागतो. त्यावेळेस आम्ही जीवनाकडे जातो, त्यावेळेस आम्हाला सार्वकालिक जीवन हे वतन मिळतं. मेल्यावर मनुष्याला सार्वकालिक जीवन मिळत नाही, तर जिवंत असताना त्यांनी ते स्वीकारावं लागतं, जिवंत असताना ते जीवन घ्यावं लागतं. आणि म्हणून तो अनुवादाच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 30 आणि वचन क्रमांक 19 मध्ये म्हणतंय, पहा जीवन आणि मरण मी तुझ्या पुढे ठेवले. आमच्या पुढे काय ठेवलेलं आहे? मरण पण आहे आणि जीवन पण आहे, अधोलोक पण आहे, स्वर्ग पण आहे, सुखलोक पण आहे आणि इकडे नरक पण आहे. काय निवडून घ्यायचं? आता निवडून घ्यायचं, नंतर नाही. नंतर सबब चालणार नाही. एकदा का सगळ्या प्रकारचे तिकीट फाडून झाले, विषय मिटला. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी जगाच्या राटीप्रमाणे आता जात आहे. मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी जात आहे, कारण माझ्या पित्याच्या घरामध्ये पुष्कळशा जागा आहेत. नसत्या तर मी तुम्हाला सांगितल्या असत्या. याचा अर्थ भरपूर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्वर्गाच्या राज्यामध्ये जीवनाविषयी परमेश्वरने प्लॅनिंग करून ठेवली होती, पण तुम्ही आणि मी सत्यानाश करून ठेवला. कदाचित परमेश्वराला ते नरक मोठं करावं लागेल. हो, कारण सार्वकालिक जीवनासाठी स्वर्गाच्या राज्यासाठी भरपूर फॅसिलिटी करून ठेवल्या, पण तू लोक इतके काही इकडे चाललेत ना, का कदाचित जसं की आपण एक माझ्या मतात माझे विचार सांगत आहे, शास्त्र भागामध्ये तसं नाही, नाही तर तुम्ही वेगळा अर्थ लावाल. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, कोणी एक व्यक्ती होता आणि त्याने त्याच्या गव्हाचं पीक घेतलं आणि त्याच्या गोडवून भरपूर पीक आलं आणि त्याला गोडवान कमी पडलं. गोडवान कमी पडल्यानंतर त्याने ते गोडवान मोडून टाकलं आणि मोठं गोडवान बनवलं. भरघोस पीक आलं आणि मस्तपैकी त्याने अख्खं गोडवान भरवले, खात टाकली, उशी टाकली, आडीवर आडी दिली आणि मस्तपैकी पत्र्याकडे बघत म्हटला, हे जीवा खा पी ऐश कर, बरेच वर्ष टिकल असं तुझ्याकडे आता आलेलं आहे. मग प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी, अरे मूर्खा, आजच रात्री तुझा जीव काढून घेतला तर काय? त्याने मोठं गोडवान केलं. आज आमचे मोठाले गोडवान झाले. अरे पण जीवन काढून घेतल्यावर काय? जर आमच्या वाट्याला मरण जर आलं तर काय? हे मरण येऊ द्या, पण तू सार्वकालिक मरण जर आलं तर याचे जबाबदार तुम्ही असणार, मी स्वतः असणार. कारण जीवन आणि मरण परमेश्वरने आमच्या समोर ठेवलेलं आहे. चॉईस आमची, युअर चॉईस. आमच्या समोर ठेवलं, चॉईस आमची. देवाची इच्छा आहे की जीवन निवडून घ्यावं. सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविकांचे विश्वास आहे तुम्ही जीवन निवडून घ्यावं. आत्म्याची इच्छा आहे तुम्ही जीवन निवडून घ्यावं. वचनाची इच्छा आहे जीवन निवडून घ्यावं. पिता परमेश्वरची इच्छा आहे जीवन निवडून घ्यावं. अब तुम्ही स्वतः होऊन जर मरण निवडून घेतलं तर तुम्हाला अडवणारा मी कोण? तुम्हाला अडवणारे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका कोण? तुम्हाला अडवणारा देवाचा पुत्र कोण? तुम्हाला अडवणारा परमेश्वर उत्पन्न करता कोण? तरी देखील तुम्हाला अडवणाराने मला अडवणारा प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थी करतोय. तो आम्हाला मरणाकडे जाऊ देत नाही, पण आम्ही येशूचा हात झटकरून जातो, त्याला काना डोळा करून जातो, त्याला चुकवून जातो, मुंडकं झाकून जातो. आता तर चांगलंय, लॉकडाऊन मुळे सगळं तोंड झाकायचं ना, बिंदास पळू जातात लोक, बिंदास समोरून निघून जातात, काहीच कळत नाही, असेच करतात. एवढं पापाने भरकटलेलं मुंडकं घेऊन लोक प्रभू पासून पुढे जातात. चर्च मधूनच निघाले तो. अहो एंट्री चर्च मध्ये पापाची, जाताना पापच, आणि मग मेल्यावर कस काय यांना जीवन मिळेल? हे आम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. जिवंत असतानाच जीवन निवडून घ्यायचं आहे, परंतु लोक जिवंत असताना मरण निवडून घेतात आणि मग शेवटी त्यांच्या वाट्याला जैगिक मरण पण येतं, आत्मिक मरण पण येतं, आणि या ठिकाणच मरण थांबत नाही तर सार्वकालिक मरण देखील त्यांच्या वाट्याला येतं. देवाची इच्छा नाही की आम्ही सार्वकालिक मरणाकडे जावं. देवाची इच्छा आहे आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. आणि म्हणून त्या ठिकाणी अनुवाद 30:19 मध्ये म्हणत आहे की जीवन व मरण मी तुझ्या पुढे ठेवले आहे. पुढे तो लिहित आहे, आशीर्वाद व शाप मी तुझ्या पुढे ठेवले आहे. मी तुझ्या पुढे ठेवले. आशीर्वाद पण ठेवलेत आणि शाप पण ठेवले. आता इथं जीवन नाही निवडून घेत, इकडे आशीर्वादही नाही निवडून घेत. अहो एकदा काही एक चॉईस हुकली ना, संपला, विषय संपला. एक पाप केलं ना त्याच्या पाठीमागो फ्री. आता एक नवीन आलेलं आहे, एकावर एक फ्री.
आता तर फ्री ज्यादा येते. नगरमध्ये मी एक ऍड पाहिली, एक साडी घेतली का 3 साड्या फ्री. बिंदास. एक पाप केलं का 3 फ्री. एकदा प्रभूची आज्ञा मोडली का 3 वेळेस आणखीन मोडायचं फ्री. सैतानाने चांगल्या प्रकारचे प्लॅन केलेले. अहो एकदा जर एक खोटं बोललो आणि जर त्या खोटं बोलायच्या ऐवजी जर आम्ही सत्य जर बोललो तर थोडासा त्रास होईल, धोका होईल, तोटा होईल, नुकसान होईल, थोडस टेन्शन येईल खरं बोलल्यामुळं. पण जर ते खोटं जर बोललं तर ते खोटं लपवण्यासाठी एकावर एक 3 फ्री नाही, मग 99 म्हणलं तरी खोटंच बोलावं लागतं का ते रेटून न्यावं लागतं ना. तसं सत्य एकदाच बोललं ना फुल अँड फायनल. थोडे त्रास होईल, पण खोटं जर बोललं तर निश्चित अर्थाने त्याला लपवण्यासाठी अनेक 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 वेळेस खोटं बोलावं लागतं. आणि नुसतं खोटच नाही, बाकीच्या दुसऱ्या गोष्टी पण करावं लागतात. मग म्हणजे एकावर एक जे फ्री म्हणतात ना, हे पापाच्या दृष्टिकोनातून. अशाच प्रकारे एक जर चांगलं काम केलं तर त्याच्या माध्यमातून अनेक 3 काम देखील चांगले होतात. लोक म्हणतात नाही आपण हे 99% वाला घेऊ चांगलं प्रोजेक्ट, हे प्रोजेक्ट लय भारी. इथं नफा होतो, फायदा होतो, आयुष मिळती. जाऊन द्या, लोकांना काही सांगाय बोलायला बोलू पडते. इथं तर आपल्याला दानपत्र लुटता येते ना, इथं तर आपल्याला दशमांशवर आयुष करता येते ना, इथं तर दिनगीवर आपल्याला फॉरेन टूरला जाता येते ना, इस्रायलला जाता येतं, कोयंबतूरला जाता येतं, गोव्याला जाता येतं, कोल्हापूरला जाता येते, माळशेज घाटात जाता येते. नाही काहीतरी आपल्या घरामध्ये तर आयुष करता येते ना, मग नंतर बघता येईल ना. नाहीतरी आपण देवाचंच काम करतो ना. प्रभू काही एवढा अन्यायी का? प्रभू तो म्हणत आहे की प्रभू मध्ये केलेले श्रम व्यर्थ जाणार नाही. मग आम्ही प्रभू मध्ये श्रम करत आहोत. निश्चित अर्थाने स्वर्गाचं राज्य आमच्यासाठी, निश्चित अर्थाने सार्वकालिक जीवन आमच्यासाठी, आणि निश्चित अर्थाने मी देवाला आवडणारं जीवन जगतो. दादांनो, थोडीशी कानाची खाज जिरण्यासाठी तुम्हाला किंवा अंतःकरणाला थोडी तसल्ली होईल, शरीराला जरा थोडस सुख मिळेल, थोडीशी आयुष वाटेल, परंतु तुम्ही मरणाकडे चाललेले आहात, जीवनाकडे नाही. हे मरण आम्ही स्वतःहून निवडून घेत आहे. आणि म्हणून योग्य त्या गोष्टी करणं, देवाच्या आज्ञेचं जर का उल्लंघन केलं की आम्ही मरण स्वीकारलं. पाप केलं का पापाचं वेतन, मजुरी, नफा, सगळं काय आहे मरण. आणि मग हे मरण आम्ही स्वीकारित आहोत. मला याचा अर्थ असं म्हणायचं नाही की तुम्ही दानपात्रावर जीवन जगू नका, असं पवित्र शास्त्र तर सांगतच नाही. मला असंही पण म्हणायचं नाही की तुम्ही दशमांशावर जीवन जगू नका, कारण ते पण घेणं गरजेचं आहे. मला असंही सांगायचं नाही की तुम्ही देणगीवर जीवन जगू नका, कारण ते पण सांगितलेलं आहे. मला तुम्हाला असंही म्हणायचं नाही की पावत्या फाडलेल्या पैशावर जीवन जगू नका, कारण ते पण सांगितलेलं आहे. जगा, पण त्याचा हिशोब पण ठेवा ना. मग त्याचा हिशोब ठेवा. ते दानपत्र, दशमांश, देणगी कशासाठी जमा केली लोकांनी? आपल्याला इस्रायलला जायसाठी जमा नाही करून दिली. ते बिचारे खुरपून खारपून काय थोडेफार 1 रुपये 10 पैसे टाकू द्या देवाच्या गौरवासाठी. आम्ही काय करत आहोत? अनाथ विधवा यांचा काय वर घेतोत का? त्यांना मारितो. मग त्यांना जर मारितो तर मग आपल्याला जीवन मिळेल का? त्यांना जर मरणाच्या खाई ढकलून देतो तर आम्हाला जीवन मिळेल का? म्हणजे त्यांचंच घ्यायचं आणि त्यांनाच हाकलून द्यायचं, त्यांनाही सत्य कळून द्यायचं नाही. त्यांनी जर हिशोब मागितलं तर मग लगेच गेट आउट. कसं शक्य आहे? आम्ही मरणाकडे चाललेलो आहोत. हे लोकांना फक्त एवढंच माहिती की शरीराचं मरण, आणि हे पक्क माहिती की 60 वर्ष 70 वर्ष शक्य असल्यास 80 वर्ष, आणि लयच भारत आज तू लय मोठमोठे खाल्ले असले खांडुळे तर 100 वर्ष. काही नाही आखे बैलन गायन मशीन सगळं जेवढं मोठे 4 पाय सगळे जनावर संपून टाकले, ते जीवन जगले, पण तू आत्मिक नाही. खेदाची गोष्ट आहे, लाजेची गोष्ट आहे, शर्मेची गोष्ट आहे. जीवन हे जिवंतपणी स्वीकारावं लागतं. जीवन हे जिवंतपणी जगावं लागतं. आणि हे जीवन जगत असताना आम्हाला त्रास होईल, जीवन जगत असताना आमच्या हालापेष्टा होतील, जीवन जगत असताना कुणी आम्हाला चांगलं म्हणणार नाही, जीवन जगत असताना आमची निंदा होईल, जीवन जगत असताना आम्हाला सगळ्या प्रकारची कुर्बानी द्यावी लागतील, जीवन जगत असताना आमचा स्वतःचा त्याग करावा लागेल, जीवन जगत असताना आम्हाला सर्व प्रकारचे आज्ञाविधी नियम पाळावा लागेल, जीवन जगत असताना आयुष करायला मिळणार नाही.
जीवन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू जीवन आहे. प्रभू येशू जीवन होता आणि तो जिवंतपणे पुन्हा एक वार जीवनासाठी, सार्वकालिक जीवनासाठी तुम्हाला आणि मला नेण्यासाठी येणार आहे. ते जीवन जगायचं म्हटलं ना तर ते जीवनाप्रमाणे जगावं लागत, कारण तो प्रभू येशू ख्रिस्त स्वतः कसा जीवन जगला हे त्याने दर्शवलं, हे त्यांनी कृती करून दाखवलं, हे त्यांनी प्रॅक्टिकल दाखवलं, हे त्यांनी लाईव्ह मध्ये दाखवलं. हे शरीरानेही जीवन जगला. अहो, एवढी मोठी भूक लागलेली असताना, तहान लागलेली असताना, याकोबाच्या विहिरीवरलं जर आम्ही उदाहरण घेतलं, तो देखील एक मनुष्य होता, तो देखील देहाने आला होता, तो देखील शरीराने आला होता, तो देखील तुमच्या आणि माझ्यासारखा मानव होता. फरक काय की त्याच्या आत्म्याचा गर्भ होता, परंतु बॉडी मात्र मनुष्याची होती. त्याला भावना असतील, मन असतील, अंतःकरण असेल, विचार असेल, भूक असेल. ज्यावेळेस त्याचा बॅप्टिझम झाला आणि ज्यावेळेस आत्म्याने त्याला 40 दिवसानंतर त्या रानामध्ये नेलं, त्यावेळेस आत्म्याला पहिलं समजलं, अरे हे मनुष्य हे काही 40 दिवस उपाशी राहिलेलं आहे, आता यांनी काही खाल्लं पिल्लेलं नाही, 100% याला भूक लागलेली असेल. पहिली परीक्षा तर ते घेतली. तू देवाचा पुत्र आहे तर या धोंड्याला भाकरी कर म्हणून आज्ञा कर. आज्ञा काय करायची, भाकर काय करायची, कारण त्याला माहिती होतं की 40 दिवस उपवासामध्ये म्हणजे याच्या शरीराला लागणारी गरज म्हणजे याची भाकर आहे. चालून चालून ते शमरोनी श्रीच्या तिथं दमला, तो बसला त्या विहिरीवर आणि तो म्हटला मला प्यावास पाणी दे. याचा अर्थ त्याला तहान पण लागली होती. संभाषण करता करता ती बहीण तिथं हांडा टाकून पळून गेली, गागर टाकून, पवरा, पाणी सुद्धा नाही दिले. गेली गावात आणि म्हणली मी ख्रिस्ताला पाहिलंय, मी मसीहाला पाहिलंय, मी जीवन पाहिलं, माझ्या बरोबर जीवन चालू स्थितीमध्ये लाईव्ह मध्ये माझ्या जीवनाविषयी ते जीवन माझ्या जीवनाविषयी सांगत होतं आणि येणाऱ्या जीवनाविषयी ते जीवन मला देत होतं. मग त्याचे शिष्य आले, प्रभूजी गुरुजी जेवण करा, म्हणजे याचा अर्थ भूक लागली होती. आणि मग प्रभू येशू म्हटला, देवाची इच्छा पूर्ण करणं हे माझं खाद्य, हे माझं अन्न. तो पण शारीरिकरित्या होता, तरी देखील शरीराला ठोसणाऱ्या गोष्टीसाठी त्यांनी जादा डोकं चालवलं नाही. आम्ही फक्त एवढंच, कुठं बिर्याणी मिळेल, कुठं दानपात्र मिळेल, कुठं प्रीती भोजन मिळेल आणि कुठं आणखीन कोणतं भोजन मिळेल, बस याच्यावरच कधी भोजनाचा त्याग करणार नाही. बरं, वर्ल्ड तर वर्ल्ड भरपूर, पाठीमाग कुणाला लागत आहे का नाही हे पण बघावं ना. तिथं नाहीच, बाकीचेच एक बंद पडू, माझं भरलं पाहिजे. ते जीवन जे आहे ते जीवन जगत असताना स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानी कृती केली, आचरण केलं, लाईव्ह सेशन मध्ये दाखवलं आणि याच शरीराला असह्य असे फटके त्यांनी सहन केले. फटके खाल्ले, शीतू खाल्ली, डोक्यावर काट्याचा मुकुट घातला, हातामध्ये खिळे ठोकले, पायामध्ये खिळे ठोकले, कुशीत भाला भोसकला, क्रूरतेने त्या ठिकाणी आरडला, ओरडला, रडला, काढला, श्रमला, दमला, सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी झाला. आत्म्यात विव्हळ झाला, जीवाला जिवारी गोष्टी लागल्या, शरीरातून रक्त पडलं, बॉडी शरीर आहे, मनुष्य जीवन. आणि शेवटी एका वेळेस तो म्हटला, हे बाप्पा शक्य असेल तर हा आपल्याला मजपासून दूर कर, तरी देखील माझ्या इच्छे नसून तर तुझ्या इच्छेने होऊ दे. तिथपर्यंत तो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आज्ञाकारी राहिला, प्रॅक्टिकली वचनावर विसंबून राहिला. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पित्याची आज्ञा पालन करण्यासाठी, खास मरणावर विजय मिळवण्यासाठी. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की प्रत्येक न आवडणारी गोष्ट म्हणजे मरण, प्रत्येक प्रकारच्या देवाच्या आज्ञेचं उल्लंघन म्हणजे मरण, प्रत्येक प्रकारचं कुकर्म म्हणजे मरण, प्रत्येक प्रकारचं पाप म्हणजे मरण. कारण पापाचं वेतन हे मरण आहे. आणि मग हे पापाचं वेतन मरण आहे, हे मरण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी सहन केलं, कुठल्याही प्रकारचं पाप नसताना. मी मागच्या भागामध्ये सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्त काही केले मेलाच नसता आणि तो मेलेला नाहीच, पण तरी देखील त्यांनी मानव रूपाने त्या ठिकाणी मरण सहन केलं शरीराने. तो आत्मिक जीवन होता, त्याचा सजीव होता. वधस्तंभावर तो म्हटला, हे बापा हा आत्मा मी तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. आमचे आत्मे आम्ही कसबैनीच्या हातात दिले, आमचे आत्मे आम्ही बँकेमध्ये जमा करून टाकले तिथं मस्त पैकी.
आमच्या आत्मे कधी इस्रायलला जाय, कधी गोव्याला जाय, कधी इकडे जाय. आमचे आत्मे फक्त ते दानपत्र प्रार्थना करायला लय उत्स्फूर्त. आमच्या आत्मे दशम देणगी असं माल का मग लय खुश. मरणाकडे चाललेले आहात तुम्ही. आणि म्हणून प्रियो, हे उत्तम असं उदाहरण तुमचा माझा जगाचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः टाळलं. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला कळायला पाहिजे की आमच्या पुढे जीवन आहे ना, तर निवडून घे. म्हणजे प्रभू येशूला निवडून घ्या, म्हणजे सत्याला निवडून घ्या. ऑटोमॅटिकली तुम्ही मरणावर विजय मिळवणारे लोक व्हाल. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने जीवन निवडून घेतलं, म्हणजे परमेश्वर पित्याने दिलेल्या आज्ञा, परमेश्वर पित्याच्या इच्छा त्याने निवडून घेतल्या. आणि त्याला लाईव्ह सेशनला जीवित क्रम करीत असताना अनुकरण केलं. आणि तो कित्ता तुम्हाला आणि मला दाखवला. आणि म्हणून जीवन जगत असताना, म्हणजे ख्रिस्ताला स्वीकारलेलं असताना, तारण झालेले असताना, परमेश्वराचं अधिकाराने नाव घेत असताना, तर ख्रिस्ताप्रमाणे जीवन जगत असाल तर तुम्ही जिवंत आहात आणि तुम्ही जीवन जगत आहात. तुम्ही जर ख्रिस्ताचं नुसतं नाव घेतलेलं आहे, स्वीकार केलेला आहे, बाप्तिस्मा घेतलेला आहे, काय तुमच्या बाकीच्या सगळ्या पिढ्या काय काय कागदपत्र जमा केली असतील, लय मोठाले डॉक्टरीनचे सर्टिफिकेट जमा केली असतील, अनेक लोकांना पाण्यात घालून बुचकळून वर काढलं असेल, काय दुनियादारी केली असेल, पण तुमच्यामध्ये जर जीवन चालत नाही ना, म्हणजे तुमच्यामध्ये जर प्रभू नाही ना, तर तुम्ही मरणाकडे चालले. म्हणायचं नाही मी लय बाप्तिस्मे केली, ते बाप्तिस्मे करणारे जातील स्वर्गाच्या राज्यात. पण ज्यांनी केला ना, त्याच्या जीवनामध्ये जर जीवन असेल तर तो जीवन आहे. पण तो बिगर नुसतं नोटिफिकेशनचेच केले, नोटिफिकेशनच्या मंडळ्या चालवल्या, नोटिफिकेशन ग्रुप चालवली, नोटिफिकेशन संस्था चालवल्या, सर्व प्रकारच्या लिखा डॉक्युमेंटच्या नुसार सगळ्या प्रकारच्या अधिकार पत्रांनी मोठमोठाले लेबल घेऊन मोठ्या सभा चालवल्या. परंतु जीवन जर तुमच्यामध्ये नाही ना, तुम्ही मरणाकडे चाललेला. या मरणावर विजय मिळवण्यासाठीच जीवन आहे. आणि म्हणून आदाम आणि हवाने त्या ठिकाणी जिवंतपणे जीवन दिलेलं असताना जीवन बाजूला लोटलं आणि मरण त्या ठिकाणी म्हणजे पाप त्या ठिकाणी घेतलं. आणि या पापातून मरणाच्या अनुभवाला पुन्हा एक वार या मरणातून विजय मिळवा म्हणून तुमचा आणि माझा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि आज देखील तो म्हणत आहे, जरी तुमचं जीवन मरणाकडे चाललेलं असेल तर आज, म्हणजे याचा अर्थ परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतंय की तुझे पातके, तुझे पाप लाखेसारखी लाल जरी असली तरी मी बर्फासारखी लोकरीसारखी पांढरी शुभ्र करीन. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. म्हणजेच पापाचं वेतन मरण, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला त्या मरणापासून दूर करील. पण तो प्रभू येशूला स्वीकारलं पाहिजे, प्रभू येशूला आतमध्ये घेतलं पाहिजे, प्रभू येशूला जीवनात घेतलं पाहिजे, प्रभू येशूला जीवनात घेऊन जीवन जगलं पाहिजे. म्हणजे प्रभू येशूच्या नियमाप्रमाणे जीवन जर जगलो तर निश्चितार्थाने मरणापासून आमची सुटका होईल. या समोर आपला वेळ झालेला आहे, या ठिकाणी आपण थांबणार आहोत. पुन्हा एक वार पुढच्या लाईव्ह सेशनला मरण, मृत्यू, समाप्ती, द एंड या विषयावर आपण तिसऱ्या भागामध्ये चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. या समोर छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश देव बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात या वचनाबद्दल मी तुझी स्तुती करतो. खरोखर परमेश्वर देव बापा, आम्ही जिवंत असतानाच जीवन निवडून घ्यावं, म्हणजे सत्य निवडून घ्यावं, प्रभू येशू निवडून घ्यावं, आत्मिकता निवडून घ्यावी, चांगलं निवडून घ्यावं, चांगल्या गोष्टी आम्ही कराव्या, यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. या समोर मी प्रार्थना करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये माझ्या भारत देशासाठी, माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सरकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, सर्व प्रकारचे नर्सेस, डॉक्टर्स, त्याचप्रमाणे आमच्या सरहदीवर असणारे सर्व जवान, कमांडो, त्याचप्रमाणे परमेश्वर देवाचे उत्तराखंडामध्ये जे काही परमेश्वर देवाचे लोक ज्या तुफानाने, ज्या पाण्याच्या प्रवाहामुळे परमेश्वर देव बापा जे मृत्युमुखी पडले किंवा जे घायल झाले त्यांच्यासाठी देखील आठवण ठेवतो. मला शेतकरी आंदोलनासाठी देखील मी आठवण ठेवतो. प्रत्येकाला राख आणि सांभाळ. आणि आम्ही जीवन जगत असताना आमच्या मधून जीवन जगल्या जाऊ दे, म्हणजे ख्रिस्त जगल्या जाऊ दे, यासाठी प्रॅक्टिकल जीवनामध्ये तू आम्हाला मार्गदर्शन कर. जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातात येत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पित्यात होई, आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय,
प्रभेश रक्ताचा जय जयकार असो. आमेन आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू.